अरे चलो पानीपुरी ले लो, पानीपुरी आपके गांव में आई है ताजी ताजी मसालेदार तीखी स्पाइसी पानीपुरी। चलो 10 के 6 पानीपुरी, 10 के 6 पानीपुरी। जल्दी आइए और खाइए, मजा लीजिए पानीपुरी का। आइए आइए, आपके गांव में आपके घर के सामने आ गई है पानीपुरी। पानीपुरी मसाले के साथ तीखी स्पाइसी चटपटी मसालेदार पानीपुरी। ओए पिंकी, पानीपुरी आली ना? पिंकी ये ना पटकन पानीपुरी वाला आला। मला पाणीपुरी पाहिली की तोंडाला पाणी सुटते. चला आपण लवकर पैसे घेऊन येऊ ना. आता आधीच थांब म्हणून आम्ही आधी घेतो पैसे घेऊन. अरे चलो ले लो पानीपुरी, ले लो पानीपुरी। चल चल पटकन पैसे घेऊन आपण चल. ओ भाऊ थांबा थांबा, आम्ही पैसे आणतो. थांबा आधीच थांब जा. माय बाई सरिता, गावात आली व पाणीपुरी खाता का नाही तर मला तर पाहिलं तोंडाला पाणी सुटून राहिलं. पाय ना काय फुगे टुम टुम. अरे माय शांताबाई, पण साजरा लागेल का माय? हा आता सध्या कोण नाही, पण आपण खायला बसा माय ने फुगा तोंडात नाही घातला तर येईल नाही कोणी. साजरी नाही वाटेल ना मग. अरे चलो ले लो पानीपुरी, ले लो मसालेदार पानीपुरी चटपटी पानीपुरी। जाऊ दे ना, काय करावं लागते. कोणी येईल तर भात खाणं होते. कोणाची येते हा माझं आहे ना चिल्लर. चल खाऊ. काय म्हणे नाही माणशी नाही, डायरेक्ट दिसलं तर गाडीवाला तर खायला काय होते. आता काय करूला पण खाऊनच राहिलो. चल ना दादाची खाऊन घेऊ ना. खाता का बाई? मला तर सरम लागू राहिली, पण मला खाई वाटू राहिली. एक मन म्हणते राहू दे, एक मन म्हणते काय. गावात कसं काय आला शांताबाई? तू तर येत नाही आपल्या गावात. जाऊ दे ना, त्याचा बारचा कशा आपल्याच काय करायला लागते. आला ना गावात खाता काय खाऊन घे. तर तिकडे कसा येऊ, त्याचं काम आहे धंदा करणं. भेटतच राहते गावोगावी. आपण घेऊ ना खाऊन. चल ओ पाणीपुरी वाले भाऊ, आम्हाला 2 प्लेट पाणीपुरी द्या बरं. ओ मा शांताबाई, पण माझ्याजवळ 10 रुपये नाहीत ना माय. थांब ना, मग मी घरून घेऊन येतो ना. आता माझ्याजवळ आहेत ना, मुकी बस खाय मग मग देऊन देजो माय तू. बरं मावशी, तिखट देऊ का फिक्की देऊ, कसं देऊ? फिक्की नाही, अजिबात फिक्की नाही. एकदम तिखट. अशी तोंडात टाकलं डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. अशी तिखट करा मस्त झणझणीत. मस्त तिखट करा. आणि बापा भाऊ, मला जर फिक्कच करतो बापा. मला काही जास्त तिखट करू नका. शांताबाईला द्या बापा तिखट. ठीक आहे ठीक आहे, हे घ्या आजी तुमची एकदम तिखट झणझणीत पाणीपुरी। झणझणीत आहे पाणीपुरी वाले. मला आजी म्हणता का तू? मी आजी दिसतो का तुले? माय 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 माय, अजून 40 नाही बनली वेळ. हा मला आजी म्हणते. 80चं म्हातारं चाललं मोठं पाणीपुरी इकून राहिलं. मला आजी म्हणते खायचं ताई पाणीपुरी. अरे गिराईक जाते वाटते बापा. कायले मी आजी म्हटलं, काय चुकून निघालं मातांडातून. अरे नाही 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 बाबा, तुम्हाला नाही. मी असं म्हटलं आ गई आपकी पानीपुरी आ जाइए असं म्हटलं. मी आजी नाही म्हटलं, आ जाइए म्हटलं. तिखी तिखी स्पाइसी पानीपुरी असं म्हटलं. दीदी काय दीदी, आता तुम्हाला मी आजी म्हणेन काय? मग काय रे शांताबाई, तुम्ही दीदी दिसता. घ्या घ्या दीदी तुमची पाणीपुरीची प्लेट घ्या, मी त्या दीदीची बनवतो. लय भारी गिराईक दिसते बापा. काय दिसून राहिली हो सरिता पाणीपुरी? काय माझ्या तोंडाला आताच पाणी सुटून राहिलं. आता गप्पा नको करू, खाय बरं पहिले. तिखट कोणी घेतली व? तिखटची पाणीपुरीची मजा अलगच राहते. हे काय फिका फिका खातो ना. नाही माझ्या शांताबाई, मला लय मोठं तिखट खाल्लं नाही जात. हेच बरं आहे मला. पण मस्त दिसून राहिली का? खा बाई पटपट. कोणी येईन माय अजून नावं ठेवतील, म्हणतील की बाय गाडीवर बरोबर पाणीपुरी खाल्ली आहे ना. या खाऊन पटकन. आणि चुरून चुरून खायची मजा भल्ली येऊन राहिली का? खाय खाय खाय. आता आमचा पाणीपुरी वाले भाऊ, आम्ही आलो. अरे शांता काकू, सरिता काकू, तुम्ही बी खाऊन राहिले का? आम्ही बी पैसे आणलेच गेलतो घरी. आम्हाला पाणीपुरी वाले भाऊ दिसले, आम्ही पैसे आणायलाच गेलतो. कशी केली तुमची पाणीपुरी? माय झाली गावात दंडवंडी सरिता. आता पिंकी सारा गावात करते. आता शांता काकून सरिता काकून पाणीपुरी खाल्ली. काही कोणाला सांगायची गरज नाही. आता जाऊ दे, झालं माहित घेतो आता. ओ भाऊ, आम्हाला द्या. आम्हाला ना जराशी तिखट, जराशी फिक्कट, आणि जराशी आंबट, आणि जराशी गोड अशी करा. आणि मला तिखट आणि फिक्की दोनच कर द्या. मला गोड आणि आंबट करू नका भाऊ. काही म्हणा पण शांताबाई, मजाला येऊन राहिली बाई, आहे की नाही? हो ना, हो आपल्या मध्ये नाही माणशी नाही. अचानकच दिसल्या अचानक खाऊन राहिलं त्याची मजा येते बरं. नाही तर तशी ठरवून ठेवून जाशीन आणि खाशीन ते तरी अलग. पण अशी अचानकच भेटली पाणीपुरी की त्याची मजा बल्ली तर अलगच राहते, आहे की नाही? काय काय किती तिखट केली हो भाऊ. नाही तुम्हाला म्हटलं होतं ना माझी फिक्की आणि तिखट दोन करा. तुम्ही जरा तिखटच केली माई. पिस्क टिक्की पाणीपुरी खाते. मॅट डोक्याचं. पाणी पी जा. नाही तर कोळला फुगा खाय. लाडले करू कोळला फुगा खाय. नाही भाऊ, हे पाय पिंकट लिहिली की नाही, तुम्ही फक्त चटणीचं पाणी करा आणि द्या. तिला चांगलं तिखट लागवा. बस झालं रे, मस्ती ना करू. आरामशी खा. ठसका ठसका बसू सांग बापा. पाजा या पाण्याचा ठसका पातच बसते. आरामशी खा. तेच ना तुला तिखट लागलं असेल तर पाणी मागतं भाऊचं. पाणी असेल तर, नाही तर घरी जाऊन ते पाणी.
हे मागणं खटाई मागणं जराशी. भाऊ त्याच्यावर खटाई टाका ना, लेकराला तिकट लागू राहिला ना. नाही मला तर खटाई नाही, मी लहान लेकरू नाहीये, मी बी मोठा. पिंकी कशी खाते तिकट, मी बी तिकटच खातो. तिकट नाही लागत मला, अजिबात तिकट नाही लागू राहिलं. ओय बाबू लावता का मग कॉम्पिटिशन लावता का, कोण सगळ्यात जास्त तिकट पाणीपुरी खाऊ शकते लावता का, कोण जिंकते बाबू. पिंकी जिंकते बाबू. ओय बाई पिंकी, तू का मला कमी समजून राहिली काय? या जग्गातून जग्गाच्या पाठीवर जेवढं तिकट असेल तेवढं बी मी खाऊ शकतो म्हटलं. मला कमी नको समजू तू, मी लय तिकट खातो बाई. लेकरो बस झालं, तिकट खायला गेले आता. मोठे तिकट खाता ना, सकाळी उठले नाही की टमॅटे घेऊन पैसा राहू दे. मुकड्याला खा, मुकड्यान जे आहे ते मुकड्यानं खा, बडबड करू नका, ठसके लावून घ्यायचा. नाही नंदा काकू, मी खरंच लय तिकट खाऊ शकतो, मी लय तिकट खातो, मला काहीच नाही होत. फक्त मग दुसऱ्या दिवशी मी संडासला जातो आणि मला पोट दुखते, बाकी मला काहीच नाही होत. मी किती बी तिकट खाऊ शकतो. माय बाई ये ना सरिता घरी, नाही तर कुठे जाऊ. ओ माय मी ह्याच्यासाठी आलती खरं तर, मला उलचक राहते देता का? 2-4 फोडीच असल्या चालता. ओ माय हे जे आले बसले म्हणतात की राहती आण, आता माझ्या घरचं राहती सरलं बिचारा. मागच्या वर्षी घातलं होतं आणि यायले तर लोणच्याशिवाय तशी भाकर जात नाही. रोजही पाहत होते आंब्याच्या लोणच्याची फोड पाहिजे, आंब्याचं असू लिंबाचं असू काय तरी. आता यंदा सांगा लिंबाचंही सरलं माय, आंब्याचंही सरलं. तर मग मी म्हणलं तर घालतो, बाटला पाणी पडल्यावर घाला एखादं पाणी पडले कसं मग लोणचं वर्षभर टिकते. पण आज झाला दांगळ, लोणचं नाही खायला, लोणचं नाही. मी म्हणलं थांबा घंटा मुके बसा बापा, आणतो म्हटलं मी, म्हणून आली माय तुमच्या घरी. हाय का तुमच्या घरी तरी देता काय? अर्धी वाटी असं चालते मध्ये, म्हणजे 4-5 फोडी. अहो पाना पाणीपुरीवाला, अहो आता असंच पाणी आहे, मला वाटतं ताजं ताजं पाणी आहे ना पहिल्या धारीचं. चला ना खाऊ ना. अहो ताज्या ताज्या पाण्याची मजा काही अलगच असते. तुला बी एक न्यारच आहे माय, आता पहिल्या धारीचं पाणी काय वस्तू आहे बाई. आजच ऐकलं मी आता, हे पाणीपुरीचं पाणी पहिल्या धारीचं आहे. अहो माय शांताबाई, पहिल्यांदा पहिलं पाणी असं सुपर बनते, मग मागून म्हणतात ते की असं साजरं बनत नाही. पहिलं पाणी लयच भारी असते. चला बरं आता ते आंबे गिंबे राहू दे, लोणचं 12 महिन्याची गोष्ट आहे ते. आता पहिले खाऊन घेऊ, चला एक प्लेट खाऊ. चला ना मग, चला ना, मा तोडाले पाणी ल सुटून राहिलं. पाना फुगी पाना काय कुरकुरी माय बाई, ओ टपोरच्या टपोर आहेत. चला बरं बाई आता खाऊ. लस मोठे मोठे आहेत जोचे फुगे, काय की पाणीपुरी वाले बाई आता फुगे लस बारके बारके देऊन राहिले बाई. मी तर म्हणतच बाई खायला गेली की मोठा फुगा घ्या, मोठा फुगा घ्या. काय ते 2 देतात आपल्याला मोठे, 31 लाईनच घालतात. माय भल्लं जीवार येते ते. मला वाटतं मग मला मोठे मोठे दिले पाहिजे, लय मोठं पाणी जाते ना. चल बरं, मला बी काय वाटत राहिले आता. पण बाई ते आंबेवाले गेले ना तिकडे, गर्दी सरते, चाबुक डुबुक होते सारं. मग त्याच्यापेक्षा वाटत राहिलं खास. चल खाऊन घेऊ लवकर. पाणीपुरी वाले भाऊ, एक प्लेट आम्हाला द्या बरं इकडे, आणि चल सगळं लवकर दे जा. बरं कसे देऊ, मीडियम तेज? ते मीडियम फिडियम नाही, तेच करा चांगलं, असं झणझणीत झालं पाहिजे. एक फुगा तोंडात गेला की डोळ्यातून पाणी निघालं पाहिजे, मग वाटते फुगे खाल्ल्यासारखं. नाही तर काय माहिती थंड 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 गरबलं नाही ना काय म्हणतात त्याला, तसं मला नाही आवडते फिकट पाणी. मस्त करा असं. तेच त्या आलूच जशी हिरवी मिरचीला चटणी घेता ते. आणि काही आहे का मटकी हरभरा गिरभरा भिजून आणायला आहेत का? तो बी घेता माझ्या आलूच्या मसाल्यात, मला बल्ला गोड लागते. आणि कांदा देजा बापा. बरं माय बाई शांताबाई, तेच लय होईन ना माय बापा. भाऊ मला जर असं जास्त मीडियमही नाही, जास्त फिकही नाही, जास्त तेजही नाही, असं मंदातलंच द्या. आता सांगा बाई, तुम्हाला मीडियमही पाहिजे नाही, फिक्कोही पाहिजे नाही, तेजही पाहिजे नाही, मग नेमकं मी कोण बनवू तर कसं बनवू? मंदातलं बनव ना. तुम्हाला ते बी येत नाही का? आजच टाकला का धंदा, कधीपासून करून राहिले? रोज गाडी लावत नसता का तुम्ही? मला असं मंदातलं द्या. लस तिखटला दिलं तर मग मी डबल एक फुगा मागीन, आणि तिखट जर कर सांगता बाप्पा मला तिखट काय लय सहन होत नाही. एक गिराईक येतात, 2 टाइमले झाली, अलग अलग नगिने दिसतात मला, अलग अलग 2 रंगाच्या 2. एक म्हणते की तेच करा की डोळ्यातून पण निघालं पाहिजे, एक म्हणते फिक्कही नाही, मीडियमही नाही, आणि तेजही नाही. आणि सांगा करावं तर कसं करा माणसानं. येतात अशी. दे ना बाबा, फुगे बी दिसले चांगले, मस्त आणले फुगे. कोरकोरीत आहे तो, म्हणजे घरी करता का तुम्ही? मग हे शेकडा नाही विकत घेता? नाही मावशी, विकतच घेतो आम्ही शेकड्यानं.
हाव का लय साजरं फुगे बनेलात पण हे पुऱ्या मोठ्या मोठ्या लाटेलात मस्त आहे. अशा मोठ्याच पुऱ्या मला पटतात. मोठा मोठा फुगा बनते. काही काही गाडीवर ना बापा भल्लेच मिचकले फुगे देतात. उलचकच फुगा असते जरा. माझ्या तोंडात एका तोंडात दोन बसतात मग तसे. काही नाही ना काही नाही असा मोठा फुगा असलाय कसं असा तोंडाचा गुम भरते आणि असं खाल्ल्यासारखं वाटते पाण्यानं कसं पोट भरते मग साजरं. त्या उलच्या फुग्यात नाही पाणी बसत ना तो आलूचा मसाला बसत. कशी वाटली मावशी पाणीपुरी? मस्त आहे ना? म्हणजे तेज झालती ना तुम्हाला जशी पाहिजे तशी? आणि काव बाई दुसऱ्या मावशी तुम्हाला झालती मीडियम सारखे? हा बापा मस्त झालती. मला तर अशीच पाहिजे. नाही फिक्की ना मीडियम ना तेच अशी अंदरली मंदरलीच पाहिजे मला. मस्त केली भाऊ. आता असं करा एक शेवपुरीची प्लेट बनवा. मस्त दही टाका त्याच्यावर आणि खटाई बी टाक जा. हो मा सरिता चाल ना बिचारे ते काही शेवपुरीवर उतरली हो. उशीर होईल ना. हा शेवपुरी काही होत नाही ना त्याचा बुकबुक होत नाही ना पहिल्या धारीचं पाणी राहत नाही त्याच्यात. हा तिकून येतात आता खाऊ ना बिचारी. तिने जाता जाता खाणं होते काय अजून मग घरी जायचीच घाई होईल. जाऊ दे ना तिकडे खाना तुम्ही भाऊ 2 प्लेटा कर जा. माय इकडून खाना होता शेवपुरी माय इकडून खा. भाऊ मस्त बन जा. हो एकच नंबर. बाकडा इकडे टाका लागत होता हो तुम्ही. जसं बसून खायला मजा येते. म्हणजे शेवपुरी काय उभ्या बनच खा. पाणीपुरी खायची मजा आहे उभ्यानच येते. पण शेवपुरी म्हणा का खस्ता म्हणा का भेळ म्हणा हे कशी बाकड्यावर बसून खा वाटते. हाय का बाकडा? आता खुर्ची गिरची तरी चालते आम्हाला. टेबल असला तर चालते. स्टूल मग काय तर टूल आलवी बसता येते. बरोबर आहे की नाही मंडळी? पाणीपुरी हे उभ्यानं खा वाटते. शेवपुरी म्हणा का खस्ता म्हणा का भेळ म्हणा का समोसा कचोरी अजून कोणता बी नाश्ता हा असा बसून खा वाटते. पण कोण जर म्हटलं बाकड्यावर बसायला तर मला पाणीपुरी आणून देतो खा वाटते का? असं गाडीवाल्या जवळ ठेल्यावर उभं राहून पाणीपुरी खायची जी मजा आहे ते कुठेच नाही ना. 5 स्टार हॉटेलमध्ये बी नाही. पटलं की नाही? पटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये जरूर सांगा की पाणीपुरी उभ्यानं खाणं चांगलं वाटते गाडीवर काय बसून. आणि चॅनलला तर सबस्क्राईब करावंच लागते. ते काय सांगा लागते सबस्क्राईब करून ठेवा. चला गाडी दिसली की दुसरं तिसरं मला काही सुचत नाही. असं वाटते पहिले पाणीपुरी खाऊनच घ्या बाकीचे कामं होतच राहतात. पहिले घेतो आता पाणीपुरी तर खाल्ली मस्त केलती. अशी झणझणीत पाणीपुरी बनवली आहे भाऊ ना लय साजरी. एकच नंबर. आणि आता शेवपुरी बी खातो. तुम्ही बी घेत जा खाऊन. धंदे काय हो चालूच राहतात बिचारे. जाऊ दे ना.